कदाचित आपण देवधर्माचं काहीही करत नाही, यामुळेच हा त्रास यांना होत असावा असं मला वाटू लागलं. आणि मग मी दुसऱ्या दिवसापासूनच मिळतील ती स्तोत्र पठण करू लागले. देवांची व्यवस्थित पूजा करू लागले. पहिले 1-2 दिवस खरंच त्या गोष्टीचा परिणाम सकारात्मकरित्या दिसू लागला. तुझ्या बाबांना पुढचे 2 दिवस एकही स्वप्न पडलं नाही आणि मला आता आत्मविश्वास वाटू लागला की खरंच देवधर्माचं नाव घेतलं की घरात एक प्रसन्नता पसरते. आणि अशातच तुझ्या बाबांच्या टेस्टचे रिपोर्ट आले. टेस्टचा रिपोर्ट बघितल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची उजवी किडनी हळूहळू डॅमेज व्हायला सुरुवात झालेली आहे. पण घाबरायचं काही कारण नाही, कारण केवळ औषध घेऊन देखील या गोष्टी नीट करता येतील असं डॉक्टर म्हणाले. त्यांनी औषध वगैरे लिहून दिली आणि त्या औषधांचा सकारात्मक परिणाम देखील आता जाणवायला लागला होता. माझ्या घरातली पूजा, स्तोत्रपठण हे सुरू होतंच. असंच म्हणता म्हणता पुढचे 8-10 दिवस खूप चांगले गेले. आम्हाला वाटलं की संकट आता टळलं आहे, कारण 8-10 दिवसात तुझ्या बाबांना ते स्वप्न एकदाही पडलेलं नव्हतं. त्यांची तब्येतही आता व्यवस्थितपणे सुधारू लागली होती. आणि अशातच अमावास्येचा तो दिवस उजाडला. काय होतं त्या दिवसात कोणास ठाऊक, पण सकाळपासूनच कशातच मन लागत नव्हतं. एक ढगाळ असं वातावरण सगळीकडे पसरलेलं, पण पाऊस पडत नव्हता. वातावरणात एक थंडपणा होता, पण तरी देखील एक उदासीनता होती. कशीबशी मी पूजा केलीच. तुझे बाबा जे रोज सकाळी 6 वाजता उठायचे, त्या दिवशी ते 9 वाजले तरी झोपूनच होते. पूजा करून झाल्यावर मी बेडरूममध्ये गेले आणि त्यांना उठवू लागले, पण त्यांना खूप अशक्तपणा आलेला आणि ते झोपेतच बडबडत होते. ते म्हणत होते की पहाटेच त्यांना ते स्वप्न पडलं आणि ते स्वप्न पडल्यानंतरच त्यांना कसं तरी होऊ लागलं. त्यांच्या उजव्या किडनीत पुन्हा एकदा दुखू लागलं होतं. मला वाटलं की दुपारपर्यंत औषध वगैरे घेतल्यावर त्यांना बरं वाटेल, पण तसं काही झालं नाही. काय झालं होतं त्या दिवशी कोणास ठाऊक. मन असं चलबिचल होत होतं. पूजापाठ, स्तोत्रपठण सगळं काही केलं होतं, पण तरीसुद्धा कशाचाच काही परिणाम जाणवत नव्हता. दुपारी तुझ्या बाबांना थोडं जेवायला देऊन औषध दिल्यावर ते झोपले आणि तासाभरानंतर मी जेव्हा त्यांच्या खोलीत आले तेव्हा मी विचित्र प्रकार बघितला. ते पलंगावर बसलेले होते. त्यांना पूर्णपणे घाम फुटला होता. त्यांचं शरीर थरथरत होतं आणि ते आजूबाजूला बघत अक्षरशः काहीतरी बोलायचा आणि ओरडायचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. त्यांच्या डोळ्यातली ती भीती मला आजही चांगली लक्षात आहे. मी खोलीच्या आत धावत त्यांच्या जवळ गेले आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. माझा हात खांद्यावर टेकताच ते जोरात किंचाळले आणि त्यांनी डोळेच फिरवले. त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला. शरीर झटके देऊ लागलं. मी भीतीने किंचाळत होते, पण मदतीला कोणीच नव्हतं. कदाचित त्यांना फिट आली असेल असा विचार करून मी बाजूलाच ठेवलेली एक लोखंडी चावी त्यांच्या हातात देत दाबली. काही क्षणात त्यांच्या शरीराची तडफड शांत झाली. ते हळूहळू शांत होत गेले आणि अर्ध्या-पाऊण तासानंतर ते शुद्धीवर आले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते मला चिंतेत टाकून गेलंच, पण त्याहीपेक्षा मला घाबरवून गेलं. ते म्हणत होते की दुपारी जेवण करून झोपल्यानंतर त्यांना ते स्वप्न पडत होतं, पण यावेळी ते स्वप्न इतकं जिवंत होतं की ते जणू काही त्या जागेतच होते. त्यांच्या आजूबाजूला खूप सारी लोकं होती. जेव्हा मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा अचानक त्यांना असं वाटलं जणू कोणीतरी त्यांचा गळा दाबते आणि त्यामुळेच ते ओरडले होते. त्यांची अवस्था बघवत नव्हती. तो दिवस संपत नव्हता, पण कसाबसा तो दिवस संपला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी उठले, आंघोळ, देवपूजा वगैरे केली
आणि थेट आपल्या इथल्या दत्त मंदिराला गेले. दत्त मंदिरात जाऊन मनापासून देवाला प्रार्थना केली की आमच्या मागे जे संकट लागले ते दूर करा. मंदिरात खूप चांगलं वाटत होतं. काही वेळ तिथेच बसून राहिले आणि तितक्यात माझ्या ओळखीच्या संध्याबाई मला तिथंच भेटल्या. तशी त्यांची आणि माझी ओळख ही बँकेतली. त्या बाई बँकेत कामाला होत्या आणि तिथेच त्यांची माझी ओळख झाली होती. बोलता बोलता एक गोष्ट लक्षात आली होती की त्या माझ्या चुलत बहिणीच्या सासरच्या नात्यातल्या होत्या. त्यामुळे आमची ओळख अधिकच घनिष्ठ झाली. खूप दिवस झाले मी बँकेत गेले नव्हते आणि त्यात अचानक त्यांची इथे भेट होणं हा योगायोगच होता. माझ्या चेहऱ्यावरचं टेन्शन आणि चिंता त्यांना लगेच समजली. त्यांनी मला त्याबद्दल विचारलं. तुला तर माहीतच आहे, मला कधी फार कोणी मैत्रिणी नव्हत्या. मन मोकळं करणार तरी कोणासमोर, पण का कुणास ठाऊक संध्याबाईंच्या मध्ये मला माझी मैत्रीणच दिसू लागली. त्यांनी इतक्या आपुलकीने विचारपूस केली होती की मी आता सगळं काही सांगू लागले. त्यांना जे आहे ते सगळं काही सांगितल्यानंतर मला जरा थोडंसं हलकं वाटू लागलं. अहो अनुजाबाई, सगळ्या गोष्टींवर डॉक्टर किंवा मानसोपचार तज्ज्ञ यांच्याकडे उत्तर नसतं. काही गोष्टी अशा असतात ज्या मेडिकल सायन्सच्या पलीकडच्या असतात. त्यांच्या बोलण्याचा ओघ माझ्या लक्षात आला होता. मी स्पष्टच विचारलं, नक्की काय सुचवायचंय तुम्हाला? आमचे एक महाराज आहेत, खूप ज्ञानी पुरुष आहेत आणि मुख्य म्हणजे ते पैशासाठी कोणतेही काम करत नाहीत. त्यांचा प्रत्येक सल्ला, त्यांनी केलेली प्रत्येक मदत मोफत असते. मला वाटतं तुम्ही एकदा त्यांना भेटावं. तुमची इच्छा असेल तर मी देखील तुमच्या बरोबर येते, संध्याताई म्हणाल्या. आणि त्यांचं म्हणणं मला देखील पटलं, कारण ही गोष्ट गेले काही दिवस माझ्या डोक्यात फिरत होती. बऱ्याचदा आपण अध्यात्म मार्ग स्वीकारतो खरा, पण आपल्याला एखाद्या मार्गदर्शक माणसाची गरज असते. त्यालाच आपण गुरु म्हणतो. तो गुरु जर आपल्या सोबत असेल तर त्या गुरुची देखील एक शक्ती आपली मदत या मार्गातील संकटावर मात करण्यासाठी होते. कदाचित संध्याबाईंची भेट हा योगायोगच होता आणि तो चांगला योगायोग होता असं मला वाटलं. कधी जाता येईल त्यांच्याकडे, मी विचारलं. त्यावर त्या म्हणाल्या की उद्या संध्याकाळी 6 वाजता तुम्ही इथेच भेटा मला. मी बँकेतून इथेच येते, मग आपण इथून जाऊ. तिथे पोहोचण्याचा रस्ता थोडा किचकट आहे असं संध्याताई म्हणाल्या. मी देखील तयार झाले. मी तिथून घरी आले. घरी आल्यानंतर पुढचा तो दिवस ठीक गेला. बाबांची तब्येत स्थिर होती. त्या रात्री त्यांना कसलं स्वप्नही पडलं नाही. दुसरा दिवस उजाडला. मी माझा रोजचा दिनक्रम चालूच ठेवला होता. दिवसभराची सगळी कामं उरकली. दुपारी जरा झोपले. तुझे बाबा मात्र सकाळपासून जागेच होते. त्यांनी दुपारी देखील झोप घेतली नाही. ते जेवलेही नव्हते. मी त्यांना काहीही न सांगता संध्याकाळी पुन्हा एकदा दत्त मंदिराच्या इथे येऊन थांबले. 10-15 मिनिटातच संध्याबाई तिथे पोहोचल्या. त्यांना खरं तर वाटलं नव्हतं की मी त्यांच्याबरोबर यायला तयार होईल, पण मला पाहून त्यांना आनंद झाला आणि आम्ही तिथूनच रिक्षा पकडली. रिक्षा तिथून सदाशिव पेठ, नारायण पेठ असं करत करत रास्ता पेठेजवळ येऊन कुठेतरी थांबली. आम्ही दोघी रिक्षातून उतरलो. संध्याबाईंनी रिक्षावाल्याला पैसे दिले. खरं तर काम माझं होतं, पण तरीसुद्धा रास्ता पेठेच्या मुख्य चौकात संध्याकाळच्या वेळेला गर्दी होती. गर्दीतून मार्ग काढत काढत आम्ही तिथल्या म्युनिसिपल हॉस्पिटलच्या समोरून पुढे चालत गेलो. तिथे गेल्यानंतर एक मोठी पण जुनाट अशी इमारत दिसत होती. इमारतीत खूप सारी दुकानं होती. गाड्यांचे स्पेअर पार्ट, औषधांची होलसेल दुकान, कपड्यांची होलसेल दुकान अशी बरीच दुकानं बिल्डिंगमध्ये दिसत होती. आणि आता आम्ही दोघी त्या इमारतीत शिरलो. इमारतीत पोहोचल्यावर समोरच असलेल्या लिफ्टच्या दिशेला आम्ही चालू लागलो. लिफ्टच्या जवळ येत संध्याताईंनी मला लिफ्टमध्ये न जाण्याचा इशारा करत उजवीकडे चालायचा इशारा केला.
उजवीकडे थोडं पुढे आल्यानंतर आम्हाला बेसमेंटच्या दिशेला जाणारा एक जिना दिसला. आम्ही दोघी त्या जिन्याने आता खाली उतरत बेसमेंटमध्ये आलो. बेसमेंटमध्ये काही वाहनं उभी असलेली दिसत होती. त्या वाहनांच्या मधून चालत मी आणि संध्याबाई काही अंतर पुढे आलो आणि तिथे आल्यानंतर आम्हाला समोरच बेसमेंटमधून बाहेर जाण्याचा मार्ग दिसू लागला. ही गोष्ट जरा अजब होती, पण मी काहीही न विचारता त्यांच्या मागे चालत राहिले. आम्ही आता त्या बेसमेंटमधून बाहेर जाणाऱ्या त्या मार्गाने तशाच थोड्या पुढे आलो. तो मार्ग बाजूलाच असलेल्या एका चाळीमध्ये निघत होता. तिथे एक वस्ती होती. ती पाहून जरा आधार वाटला. त्या चाळीतून मार्ग काढत काढत आम्ही पुढे येत डाव्या बाजूला वळालो. काही अंतर पुढे गेल्यानंतर आम्हाला एका घरासमोर स्त्री उभी असलेली दिसत होती. ती संध्याताईंना ओळखत होती. संध्याबाई त्या स्त्रीच्या जवळ जात उभ्या राहिल्या आणि त्यांनी तिच्याकडे बघत स्मित हास्य केलं. त्या स्त्रीने देखील त्यांच्याकडे बघत स्मित हास्य केलं. ती स्त्री जरा विचित्र दिसत होती. 45-50च्या आसपासचं वय, सडपातळ बांधा, पांढरे केस. तिचा अर्धा चेहरा एखाद्या अपघातामध्ये वगैरे जळाल्यासारखा दिसत होता. डाव्या गालावर असलेली त्वचा तशीच वाटत होती. अंगावरील काळी साडी आणि हातात कसलं तरी पुस्तक. त्या पुस्तकाला एक काळं कव्हर होतं. तिने आम्हाला तिच्या मागे यायचा इशारा केला आणि ती बाजूलाच असलेल्या त्या घरामध्ये आम्हाला घेऊन गेली. त्या घरात गेल्यानंतर आम्हाला पहिल्याच खोलीत बसायला सांगितलं. त्या स्त्रीने आम्हाला बाहेरच असलेल्या एका खोलीत बसायला सांगितलं. मी आणि संध्याबाई 10-15 मिनिटे तिथेच बसून राहिलो. 10-15 मिनिटात ती स्त्री परत आली आणि तिने संध्याबाईंना कसला तरी इशारा केला. संध्याबाई मला म्हणाल्या, आता महाराज आपल्याला आत बोलवत आहेत. तिथे वातावरण जरा विचित्रच होतं. म्हणजे ते कुणी आध्यात्मिक गुरु वगैरे असतील असं वाटत नव्हतं. कारण आध्यात्मिक गुरु ज्या स्थानी असतात तिथे वातावरण सकारात्मक असतं, शांत असतं आणि पवित्र वाटत असतं तिथे. पण इथे तसं काही वाटत नव्हतं. इथे एक विचित्र अशी नकारात्मकता हळूहळू मला जाणवायला लागली होती. पण आता इथे आलेच होते तर परत इथून माघारी फिरणं योग्य दिसलं नसतं. आम्ही त्या स्त्रीच्या मागे चालू लागलो. त्या खोलीतून आम्ही एका पॅसेजमध्ये आलो. त्या पॅसेजच्या शेवट एक बंद दार दिसत होतं. संध्याबाई आणि मी दोघीही त्या दाराजवळ चालत आलो. ती स्त्री मात्र त्या पॅसेजमध्ये थांबून राहिली. दार उघडत आम्ही दोघीही आत गेलो. आतमध्ये काही लोक बसलेली दिसत होती. जवळजवळ 25-30 लोक बसलेले होते. सगळे लोक जमिनीवरच बसलेले दिसत होते. पण एक विशिष्ट माणूस होता. तो मात्र एकटाच एका भिंतीला टेकून असलेल्या एका सीटवर बसलेला. त्याच्या हाताच्या खाली एक तक्का होता. त्या तक्क्यावर स्वतःचा हात टेकवत मांडी घालून तो अगदी ऐटीत बसला होता. त्याच्या समोर एक स्त्री जमिनीवर बसलेली आणि ती अतिशय हळू आवाजात स्वतःची समस्या त्या व्यक्तीला सांगत होती. तेच महाराज असावेत असं मला लक्षात आलं. त्या महाराजांच्या बाजूला 2 स्त्रिया उभ्या होत्या आणि विशेष म्हणजे त्या दोन्ही स्त्रियांच्या गालावर अगदी तसाच विचित्र जळाल्याचा उरण होता. अगदी तसाच उरण जसा मगाशी मी भेटलेल्या त्या स्त्रीच्या गालावर होता. मला जरा ती गोष्ट खटकली. मी त्या व्यक्तीला आता निरखून पाहू लागले. वय तसं फार वाटत नव्हतं, पण 50 वर्षाचा तरी तो व्यक्ती दिसत होता. मध्यम शरीरयष्टी होती, पण चेहऱ्यावर कमालीचं तेज होतं. पूर्ण टक्कल केलेलं होतं. चेहऱ्यावरही दाढी मिशी ठेवलेली नव्हती. घारे डोळे होते. अगदी सरळ नाक, त्वचा, अगदी गोरी पान. अंगावर एक पांढऱ्या रंगाचा सिल्कचा कुडता त्याने घातलेला होता आणि खाली पांढऱ्या रंगाची सिल्कची लुंगी गुंडाळलेली. चेहऱ्यावर एक अविरत सुरू असलेलं स्मित हास्य होतं. तो व्यक्ती त्या सगळ्या लोकांच्या पेक्षा काहीतरी वेगळाच वाटत होता. गळ्यात, हातात कोणत्याही माळा किंवा अंगठ्या, दोरे
काहीही नव्हतं, पण एक गोष्ट होती. त्याच्या बाजूलाच लाकडी पादुका ठेवलेल्या होत्या. त्या स्त्रीने तिची समस्या सांगितली आणि त्या माणसाने म्हणजे त्या महाराजांनी बाजूला उभ्या असलेल्या स्त्रीकडून एक कागद घेतला. त्या कागदावर ते काहीतरी लिहू लागले आणि ती चिठ्ठी त्यांनी त्या स्त्रीला दिली. तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला जायला सांगितलं. त्या स्त्रीने स्वतःच्या पदरात लपवलेले काही पैसे बाहेर काढले आणि ती त्यांच्या चरणापाशी ठेवू लागली, पण त्यांनी ते पैसे घेतले नाहीत. त्यांच्या बाजूला असलेल्या त्या स्त्रीने तिला बाजूला बोलावलं आणि तिला काहीतरी सांगितलं. ती स्त्री देखील मान हलवत तिथून निघून आमच्या शेजारूनच त्या खोलीतून बाहेर गेली. संध्याताईंना पाहून त्या महाराजांच्या बाजूला असलेल्या स्त्रीने स्मित हास्य केलं आणि ती आता आमच्या दिशेला आली. संध्याताई तिच्या ओळखीच्या असाव्यात. त्यांनी तिला बाजूला नेत काहीतरी सांगितलं आणि मग त्या स्त्रीने आम्हाला दोघींना तिथे बसायला सांगितलं. पुढची 10-15 मिनिटं आणखी दोघा तिघांनी त्यांच्या समस्या महाराजांच्या समोर येऊन बसत सांगितल्या. महाराजांनी त्यांना कागदावर काहीतरी उपाय लिहून दिले आणि त्या लोकांना जायला सांगितलं. आता ती 25-30 लोक तशीच बाजूला बसलेली होती. अनुजाबाई, जावा, महाराजांच्या समोर बसा आणि त्यांना तुमची समस्या अगदी व्यवस्थितरित्या सांगा आणि काळजी करू नका, सगळं ठीक होईल, ते काहीतरी करतीलच. संध्याबाईंनी मला आधार देत पुढे जायला सांगितलं. मी जागची उठले आणि महाराजांच्या समोर येत आधी त्यांना दोन्ही हातांनी नमस्कार केला आणि खाली बसले. बोला बाई, काय समस्या आहे तुमची? त्यांनी विचारलं. त्यांचा आवाज खूपच वेगळा होता, म्हणजे एखादा पुरुषी आवाज जो कानावर पडताच मन अगदी शांत होऊन जातं तसा तो आवाज होता. मी आता माझी समस्या त्यांना सांगायला सुरुवात केली. गेल्या काही महिन्यात आमचे दिवस कसे फिरले. तुझ्या बाबांची नोकरी गेली, मग त्यांना किडनीचा त्रास सुरू झाला आणि त्या त्रासाबरोबरच त्यांना काही विचित्र स्वप्न पडू लागली. मी ही गोष्ट सुरुवातीला अगदी थोडक्यातच बोलले. मला वाटलं होतं की यापेक्षा जास्त असं काही सांगायची गरज नसावी. बाई, नक्की कसली स्वप्न पडतात त्यांना? मला अगदी सविस्तरपणे सांगा, कारण ते सांगितल्याशिवाय मला नक्की काय करावं लागेल हे तुम्हाला सांगता येणार नाही. त्यामुळे सविस्तरपणे सांगा, वेळ घेऊन सांगा, काही घाई नाही, महाराज म्हणाले. आणि मग मी तुझ्या बाबांना पडणारी ती स्वप्न अगदी सविस्तर पद्धतीने त्यांना सांगू लागले. तुझ्या बाबांनी मला जे जे वर्णन केलं होतं, मी अगदी ते वर्णन महाराजांना सांगू लागले. ते डोळे बंद करून सुरुवातीच्या काही गोष्टी ऐकत होते आणि अचानक काय झालं कोणास ठाऊक, ते डोळे उघडून माझ्याकडे निरखून पाहू लागले. ते स्वप्न जसजसं मी पुढे पुढे सांगत होते तसे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलल्यासारखे मला वाटू लागले. काही क्षणापूर्वी हा व्यक्ती अगदी शांत चित्ताने सगळ्यांशी बोलत होता, सगळ्यांबरोबर भेटत होता, माझ्याशी अगदी शांतपणे बोलत होता. पण जसं मी स्वप्न सांगायला सुरुवात केली तसं या व्यक्तीच्या हावभावांमध्ये इतका बदल का झाला ते मला जरा खटकलं. काही क्षणापूर्वी गंभीर झालेल्या त्यांच्या चेहऱ्यावर परत एक स्मित हास्य उमटलं. माझं सगळं सांगून झालं होतं. त्यांनी आता बाजूला उभ्या असलेल्या स्त्रीला जवळ बोलावत तिच्या कानात काहीतरी सांगितलं. ती स्त्री आता माझ्या जवळ आली आणि माझ्या कानाशी येत ती बोलू लागली. तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा, महाराजांना तुमच्याशी एकांतात बोलायचं आहे. आताची सभा स्थगित करण्यात येत आहे, पण तुम्ही जाऊ नका, तुम्हाला त्यांनी थांबायला सांगितलंय, असं ती मला म्हणाली. मला जरा विचित्र वाटलं, पण मी जागेवर येऊन बसली. आता त्या स्त्रीने, आजची महाराजांची सभा इथेच स्थगित होत आहे, आपण परवा संध्याकाळी पुन्हा इथेच भेटू, असं त्या बाकी 25 सगळ्या लोकांना सांगितलं. सगळे लोक एक एक करत महाराजांच्या पाया पडून आता सगळे तिथून त्या खोलीतून बाहेर निघून गेले. संध्याबाई, अहो त्यांनी मला थांबायला सांगितले, तुम्ही कुठे निघालात? मी संध्याबाईंना विचारलं.
अहो मी बाहेर थांबते, त्यांना तुमच्याशी एकांतात बोलायचं असेल. आणि तसं पण इथे सोबत आलेल्या व्यक्तीला फार काळ थांबू देत नाहीत. मी बाहेर तुमची वाट पाहते, काळजी करू नका. मी बाहेरच आहे, तुम्ही जावा. ते जे काही सांगतील ते ऐका आणि जे काही विचारतील त्याची अगदी मनमोकळेपणाने उत्तर द्या. काही घाबरू नका, सगळं ठीक होईल. संध्याबाईंनी मला आधार दिला आणि त्या खोलीतून बाहेर निघून गेल्या. आता त्या खोलीत फक्त महाराज होते, त्या 2 स्त्रिया होत्या आणि मी होते. बाई, या बसा. महाराजांनी मला समोर येऊन बसायला सांगितलं. मी परत एकदा त्यांच्या समोर येऊन बसले. त्यांनी इशारा केला आणि त्या दोन्ही स्त्रिया आता त्या खोलीतून बाहेर निघून गेल्या आणि जाताना त्यांनी दार लावून घेतलं. तुमच्या प्रश्नावर, तुमच्या समस्येवर मी नक्कीच उत्तर देईन. मला फक्त काही क्षणांचा अवधी द्या, असं म्हणत महाराजांनी डोळे बंद केले आणि कुठल्या तरी मुद्रेत पद्मासन घालून ते बसले. 5 मिनिट ते तसेच त्याच अवस्थेत होते. त्यांनी कुठल्या तरी ध्यान लावलं असावं. मला आता वाटू लागलं होतं की खरंच हा व्यक्ती आपल्याला नक्कीच सगळ्या समस्यांमधून बाहेर काढेल. पण हळूहळू काहीतरी विचित्र घडू लागलं. त्यांच्या कपाळावर घाम मला स्पष्ट दिसू लागला. घामाचा ओघळ त्यांच्या कपाळावरून त्यांच्या चेहऱ्यावर वाहत होता. त्यांचा मगाशी गोरा असलेला चेहरा अगदीच लालसर वाटू लागला. त्यांनी एकदम डोळे उघडले आणि एक दीर्घ श्वास घेत सुस्कारा सोडला. बाजूलाच एका स्टीलच्या तांब्यामध्ये ठेवलेलं पाणी त्यांनी प्यायलं. कपाळावर आलेला घाम त्यांनी पुसला आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं. त्यांचे डोळे जरासे लाल झाल्यासारखे वाटत होते. हा कुठल्या तरी श्रापाचा प्रकार आहे. तुमच्या पतीच्या घराण्याला कसला तरी विचित्र श्राप आहे. आता तरी मला ही एकच गोष्ट समजली आहे आणि तो श्राप साधासुद्धा नाहीये. खूप विचित्र आणि तितकाच भयंकर असा हा श्राप आहे. महाराज म्हणाले. पण महाराज, आता यावर काही उपाय? मी विचारलं. हो, आता तरी मला फक्त प्राथमिक गोष्ट समजली आहे. पूर्ण गोष्ट समजण्यासाठी मला तुमच्या पतींना एकदा भेटावं लागेल आणि मुख्य म्हणजे मला तुमच्या घरी यावं लागेल. तुमच्या घरी आल्यावरच मला नक्की अंदाज येईल की हा प्रकार काय आहे. मी तुम्हाला नक्कीच यावर उपाय देईन, पण आता मी तसं कोणते वचन देऊ शकत नाही. महाराज म्हणाले. माझी काही हरकत नाही. तुम्ही म्हणाल तेव्हा मी तुम्हाला घरी घेऊन जायला तयार आहे. पण प्लीज माझ्या नवऱ्याचा जीव वाचवा. त्यांची अवस्था बघवत नाहीये. मी म्हणाले. उद्या संध्याकाळी 7 वाजता मी तुमच्या घरी येईन. तुमच्या वास्तूला भेट देईन आणि तुमच्या वास्तूची पाहणी तर करेनच, पण मुख्य म्हणजे मला तुमच्या पतीची नाडी परीक्षा करणे गरजेचे आहे. महाराज म्हणाले. मला बरं वाटलं, कारण आपण कदाचित योग्य व्यक्तीच्या संपर्कात आलेलो आहोत ही भावना मला त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होती. तिथून मी आणि संध्याबाई निघालो. महाराज उद्या आमच्या घरी येणार होते. मला विश्वास होता की हा माणूस नक्कीच माझी मदत करणार. पुन्हा एकदा त्यांनी मला दत्त मंदिराच्या इथे ड्रॉप केलं आणि रिक्षाने त्या पुढे निघून गेल्या. मी घरी आले. घरी आल्यावर तुझ्या बाबांनी मला विचारलं की कुठे गेली होतीस, पण मी त्यावर काहीही उत्तर दिलं नाही. एका मैत्रिणीकडे गेले होते एवढंच सांगितलं, कारण त्यांचा या असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता, पण हे करणं गरजेचं होतं. महाराजांनी मला त्यांच्याकडे असलेली एक मंत्रवत उदी दिलेली होती. ती पुडी माझ्या पर्समध्येच होती. तुमच्या मिस्टरांच्या जेवणातून ही पुडी त्यांना खायला घाला आणि तुम्ही देखील याचा थोडा अंश सेवन करा. उद्यापर्यंत कसलाही त्रास होणार नाही, ना तुम्हाला, तुमच्या मिस्टरांना. हे महाराजांचे शब्द होते. घरी आल्यावर मी स्वयंपाकाला लागले आणि तुझ्या बाबांना देण्यात येणाऱ्या व्हेजिटेबल सूपमध्ये मी ती पुडी मिसळली. त्यांना कसली शंका आली नाही. ते सूप त्यांनी प्यायलं आणि खरंच त्या रात्री त्यांना ते स्वप्न पडलं नाही, ना त्यांच्या किडनीला कोणत्याही प्रकारच्या वेदना जाणवल्या. अगदी शांतपणे ते झोपले. खरंच इतक्या दिवसात ते इतक्या शांतपणे पहिल्यांदाच झोपलेले मी पाहिलं होतं. मला एक सकारात्मकता भासू लागली होती.
जणू काही कुणीतरी असा एक व्यक्ती मला भेटला होता जो मला या सगळ्या संकटातून आता बाहेर काढू शकणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली. ती देखील प्रसन्न होती. मी पूजापाठ, स्तोत्रपठण सगळं नियमितपणे केलं. तुझ्या बाबांची तब्येत देखील त्या दिवशी खूपच सुधारल्यासारखी वाटू लागली. संध्याकाळी 6 वाजले होते. तुझ्या बाबांना अजूनही माहिती नव्हतं की इथे महाराज येणार आहेत, पण त्यांना कल्पना देणं गरजेचं होतं. त्यामुळे मी घाबरतच त्यांना या गोष्टीची कल्पना दिली. ते थोडेसे चिडले. ते म्हणाले की माझा या गोष्टींवर विश्वास नाही, पण अखेर मी त्यांना समजावलं की महाराज येतील. तुम्ही त्यांच्याशी नीट बोला. ते जे काही सांगतील ते ऐका. मी त्यांना हेही सांगितलं की महाराजांनी दिलेल्या उदीमुळेच काल रात्री तुम्हाला शांत झोप लागली. कसलाही त्रास झाला नाही ना ते स्वप्न पडलं. या गोष्टी सांगितल्यावर त्यांचा राग थोडासा कमी झाला आणि त्यांनी महाराजांना सहकार्य करायचं मला वचन दिलं. अगदी बरोबर 7च्या ठोक्याला गेटचा आवाज आला. मी दरवाजाजवळ येत बघितलं. महाराज आणि त्यांच्याबरोबर त्या 2 स्त्रिया गेटमधून आत येत होत्या. महाराज माझ्याकडे बघून स्मित हास्य करत गेटपासून दरवाजापर्यंत चालत येऊ लागले, पण त्यांची नजर मात्र अंगणात आणि पूर्ण घरावरच एका विचित्र पद्धतीने पडत होती. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव थोडेसे बदलत होते, पण क्षणभरातच लगेच ते पुन्हा त्यांच्या नेहमीच्या शांत आणि हसतमुख स्वरूपात येत होते. ते घरात आले. तुझे बाबा हॉलमध्येच बसले होते. महाराज हॉलच्या सोफ्यावर बसले. त्या दोघी स्त्रिया उभ्याच राहिल्या आणि आता महाराज तुझ्या बाबांशी बोलू लागले.